एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे. ही बीन जी चेअर असते ना, बीन बॅग, तर हिला मी क्लीन करून हिला ॲक्च्युली मी ठेवून देणार आहे. कारण हिच्यात जे बीन्स असतात ना, जे थर्मोकॉलचे बॉल असतात ते खूप कमी झाले आहेत आणि पाहिजे तसा हिचा शेप पण येत नाही. सो मी हिला ठरवलं आहे की हिला मी मधात म्हणजे बेडच्या मध्ये ठेवून देणार आहे. म्हणून तिच्यावर खूप जास्त धूळ बसलेली होती आणि त्यामुळे मी हिला ओल्या कपड्याने जे आहे क्लीन करून इथे ठेवून देत आहे. जर तुम्ही बीन बॅग घेण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲटलिस्ट हिला 6 ते 7 महिन्यानंतर परत रिफिल करावी लागते. म्हणजे तुम्ही जर 1500ची बीन बॅग घेताय आणि त्यात तुम्हाला 600 रुपयाचे जर बीन्स लागत आहे तर तुम्हाला प्रत्येक 7 ते 8 महिन्यानंतर 600 रुपयाचा खर्च करावा लागेल. अदरवाईज ही बीन बॅग अशी दिसणार आहे जी अजिबात शेप घेत नाही जर यात तुम्ही बीन जे आहे ते फील नाही केले तर. त्यामुळे काहीतरी दुसरा ऑप्शन शोधा. कारण आम्ही हिला घेतल्यापासून अगदी म्हणजे पिया फक्त याच्यावर उड्या मारण्यासाठीच यूज होत आहे, बसण्यासाठी अजिबात यूज होत नाही आणि खूप जागा पण ही घेऊन घेत असते आणि हिचे बीन्स कमी झाल्यावर लूक पण एवढा छान येत नाही. सो मी हिला आता ठेवून देणार आहे. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी माझे जे स्टोरेज ऑर्गनायझर होतं ते मी असेंबल करत होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार की मी याला कुठे ठेवते. तर ही आमची ड्राय बाल्कनी आहे ज्याचा थोडा लूक तुम्हाला कळत असेल आणि हिची एंट्री डायरेक्ट किचनमधून आहे. फ्रंट म्हणजे किचनचा दाखवेल मी तुम्हाला कधीतरी. सो इथे आम्ही आमचं फ्रीज देखील बाहेर ठेवलेलं आहे कारण फ्रीज ठेवायला व्यवस्थित जागा नाही आहे, किचन छोटा असल्यामुळे. सो आम्ही हे बनवून घेतलेलं नंतर आणि इथे आम्ही आमचं फ्रीज ठेवलं आहे आणि फ्रीजच्या साईडला मला थोडी जागा होती त्यामुळे मी हे इथे ठेवलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी मी इझिली काढू शकते महत्त्वाचं म्हणजे. आणि अशा पद्धतीने आम्ही ड्राय बाल्कनी जी आहे ती इथे कवर करून घेतलेली आहे. आणि सध्या तरी इथे म्हणजे एवढा जास्त पसारा झाला आहे कारण जो पण काही भंगार सामान आहे तो इथेच येत आहे. आणि इथून समोरून डायरेक्ट आमची एंट्री आहे, हॉलची एंट्री. सो इथून डायरेक्ट आम्हाला कोणी येत असेल तर मी इथून बघू शकते की कोण बेल वाजवतं आहे म्हणून. आणि आम्ही आमचं जे वॉटर प्युरिफाय आहे ते पण आम्ही इथेच बसवून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला जे आहे स्टोरेजसाठी आम्ही जागा करून घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने माझं जे ऑर्गनायझर होतं ते इथे व्यवस्थित पद्धतीने जे आहे फिट झालेलं आहे आणि मला त्याला यूज करता येतं आहे आणि खूप छोट्या जागेत ते फिट झाल्यामुळे छान पद्धतीने ते बसलेलं आहे. आणि जे फ्रीज आहे ते पण इझी टू मला ॲक्सेस आहे. तर अशा पद्धतीने ही जी आहे ती गॅलरी हळूहळू अजून व्यवस्थित होणार आहे, त्याला वेळ लागणार आहे. आणि आता जी बीन चेअर मी म्हणजे वॉश करून सगळी क्लीन करून घेतलेली होती ना, तर ती मी इथे बेडच्यामध्ये ठेवून देते कारण तिचा यूज नसणार आहे जसं मी म्हणले. आणि जर तुम्ही स्टोरेजचा बेड केला ना तर ट्रस्ट मी एवढा सामान त्यात चालला जातो, ज्या गोष्टी आपल्याला वर्षानुवर्ष लागत नसतात ना, तर असं बराच जो सामान आहे तो आम्ही ह्या आमच्या बेडच्या खाली स्टोअर करत आहोत. बऱ्याच लोक म्हणतात की स्टोरेजचा बेड करू नये, काहीतरी वास्तू असतं की आपण ज्याच्या झुकतोय त्याच्या खाली काही नको असायला पाहिजे. पण स्मॉल घर असलं की ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या असतात. त्यामुळे मी एवढा जास्त ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण असो. आणि आता मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करणार आहे. तर इथे आम्ही काल पालक आणलेला आणि त्या पालक म्हणजे त्याला रूट्स होत्या. सो मी विचार केला की याला लावूयात कारण मी जसं तुम्हाला म्हणते की माझ्या खूप जास्त ज्या कुंड्या आहेत त्या रिकाम्या आहेत तर त्या मला भरून काढायच्या आहे आणि प्लांट्स घ्यायला आता वेळ नाही आहे किंवा त्यांची केअर करायला जवळजवळ पुढचे 15 दिवस वेळ नसणार आहे. परत दिवाळीचं वॅकेशन असणार आहे, कुठे ना कुठे आपण जाणार आहोत. त्यामुळे मी नवीन प्लांटची जी शॉपिंग आहे ती करणं स्टॉप केलेलं आहे. त्यामुळे हे जे पालक आहे याला मी लावणार आहे आणि खूप छान ही पद्धत आहे. ट्रस्ट मी, तुमच्याकडे जेव्हा कधी पालक येईल आणि त्याला रूट्स असतील किंवा मेथी असेल, पालक असेल आणि कोथिंबीर देखील असेल ना तर ती पण जगते. तर इथे मी ही अशा पद्धतीची जी लांब इथे कुंडी घेत आहे एक आणि हिच्यात मी जरा माती आता प्रिपेअर करून घेणार आहे कारण माती चांगली असली तर कुठलंही जे तुम्ही फ्रूट्स लावा, तुम्ही व्हेजिटेबल लावा किंवा गार्डनिंगचे तुम्ही कुठलेही प्लांट्स लावा, जर मातीचं प्रिपरेशन व्यवस्थित असलं तर कुठलंही जे झाड असतं ते व्यवस्थित ग्रो करत असतं. आणि तुम्हाला माहिती
माहीतच असेल, मला गार्डनिंग खूप जास्त आवडतं. म्हणजे मी कितीही दमलेली असली तरी मी माझं गार्डनिंगचं काही काम आठवल्यावर माझा थकवा जात असतो आणि मी तेवढा वेळ न दमता माझं काम करत असते. सो मी इथे जे आहे जे काही मोठे दगड वगैरे होते ते काढून घेते आणि खाली महत्त्वाचं मी इथे ना जे नारळाच्या चुट्ट्या असतात ना तर त्या घातलेल्या आहे. त्याच्याने असं होतं की डायरेक्ट माती तुमची खाली पडत नाही ड्रेनेज होलमधून आणि फ्युचरमध्ये तुमचं ड्रेनेज होल ब्लॉक व्हायची जी शक्यता असते ती खूप म्हणजे कमी असते. तर तुम्ही डायरेक्ट माती टाकली नाही तर मग काही लोक स्टोन वगैरे पण ठेवून देतात, पण मग जेव्हा ब्लॉक होतं ना तेव्हा आपण खालून त्याला जे आहे होल आपण त्याला रिलीज नाही करू शकत. त्यामुळे नेहमी तुम्ही अशा ज्या नारळाच्या कवर असतं ते सांभाळून ठेवा आणि अशा पद्धतीने खाली तेच घाला. सो मी इथे जे एक आहे ना आता जे म्हणजे मी मोठे मोठे निवडून ठेवलेले हे पालकचे, तर मी ह्यांना आता अशा पद्धतीने मातीमध्ये त्यांचे रूट्स आहेत ना तर मी त्यांना दाबून देते आणि नंतर मी म्हणजे येणारे पुढचे 5 ते 6 दिवस मी यांना सावलीत ठेवणार आहे, जेणेकरून यांचे रूट्स छान डेव्हलप होऊन जातील. आणि एकदाचे यांचे रूट्स डेव्हलप व्हायला लागले, यांचे जे छोटे छोटे लीप्स आहेत तर तयार झालेत की तुम्ही यांना डायरेक्ट उन्हात ठेवू शकतात. जितकं जास्त ऊन असेल तेवढी तुमची पालक किंवा वॉटेवर तुम्ही लावत असाल ते छान ग्रो होईल. आणि नंतर तुम्हाला यांना फक्त वरून जे आहे जे फर्टिलायझर द्यायची गरज आहे, नाहीतर मग तुम्ही कंपोस्ट करू शकतात वरून आणि हे खूप छान ग्रो होतं. आणि आता मी यांना भरगतचं असं इथे पाणी देणार आहे, कारण फर्स्ट वॉटर हे छान जास्तीचं झालं पाहिजे, म्हणजे एकाही रूट्सला पाणी मिळालं नाही असं व्हायला नको. म्हणून मी छान पद्धतीने इथे पाणी देऊन देते आणि माझी आता फ्युचरमध्ये येणारी जी पालक आहे ती इथे रेडी झालेली आहे. सो आज आम्ही फायनली ठरवलं की हे जे आहे ना तर काय आहे हे मी तुमच्यासोबत जे IKEAचा जो हॉल होता ना त्याच्यासोबत शेअर केलेला एक बॉक्स मी तुम्हाला दाखवला होता आणि ज्यात मी तुम्हाला इमेज पण दाखवली होती की याच्यामध्ये बेडसाईड टेबल आहे. तर फायनली आज आम्हाला वेळ मिळालेला आहे, मिळाला नाही आहे, काढून घेतलेला आहे की आम्ही याला आज असेंबल करून घेतो आहे. सो खूप इझी असं असेंबल होऊन जात असतं हे. त्यांनी एक बुक दिलेली असते, त्या आधी तुम्ही सगळ्यात आधी जर तुम्ही IKEAमधून काही घेत असाल तर त्यांनी जी बुक दिलेली असते ना तर सगळ्यात पहिले तिला 5 मिनटं वेळ देऊन छान समजावून घ्या. आणि जेव्हा तुम्ही एकदाचं त्याला डोक्यात व्यवस्थित बसवून घेतलं, महत्त्वाचं जे स्क्रू असतात ना खूप त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रू असतात जे तुम्ही कधी बघितलेलेही नसतील आणि आपल्या घरात फर्निचर चालतं तेव्हाही असले स्क्रू आपल्या घरात येत नसतात. सो जे स्क्रू असतात ते तुम्हाला महत्त्वाचे आहेत, ते इथे लक्षात घेऊन घ्यायचे. सो तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे इथे बरेच वेगवेगळे स्क्रू आहेत आणि त्यांनी सगळा सामान दिलेला असतो. फक्त हतोडी ही तुम्हाला तुमच्या घरातून यूज करायची असते, अदरवाईज सगळं त्यांनी दिलेलं असतं. छोटे मोठे जे काही स्क्रू आहे ते सगळं दिलेलं असतं आणि सगळं इन्स्ट्रक्शन त्यांनी बुकमध्ये इमेजद्वारे दिलेलं असतं, काही राईट केलेलं नसतं. सो इमेजमधून बघून तुम्हाला जे आहे त्यांचे छोटा सामान असो फर्निचरचा की खूप मोठा सामान असो हा तुम्हाला असेंबल करायचा असतो. आणि इथे मी आणि पियाचे पप्पा मिळून आम्ही दोघंही जे आहे इथे हे बेडसाईड टेबल जो आहे तो असेंबल करून घेत आहोत. जर याची कॉस्टची जर गोष्ट केली तर हे आम्हाला 2200 वगैरे असं काहीतरी आय थिंक 130मध्ये मिळालं आहे, 2130. सो 2100 रुपयाचा हा बेडसाईड टेबल आहे. आणि जसं तुम्ही बघितलं असेल की आमचं बेडरूमचं जे फर्निचर आहे जसं की वॉर्डरोब आहे, बेड आहे, आम्ही सगळं व्हाईट घेतलेलं आहे. सो आम्ही म्हणून इथे व्हाईट कलर चूज केलेला आणि हा व्यवस्थित जाईल पण त्या दोघांसोबत रूममध्ये मॅच होऊन जाईल. आणि आम्ही जेव्हा फर्निचर बनवलं तेव्हा ॲक्च्युली आम्ही हा बेडसाईड टेबल बनवला नव्हता, पण आम्ही IKEA व्हिजिट केला आणि बघितलं की थोडा रिजनेबल प्राईजमध्ये आहे. सो आम्ही तिथून घेऊन घेतलेला. आणि त्याची क्वालिटीची जर गोष्ट केली तर क्वालिटी याची खूप छान आहे. आणि हे जे आपल्या घरात फर्निचर आपण करून घेतो तर तेव्हा जे प्लायवूड यूज होत असतं ना तर हे ते प्लायवूड नाही आहे, पार्टिकल वूड असतं हे, जे भुस्यापासून बनलेलं असतं, चुऱ्यापासून बनलेलं असतं. तर हे एवढं ड्युरेबल नसतं, पण तरी याची लाईफ तुम्ही 10 ते 15 वर्ष तुम्ही डायरेक्ट व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात. आणि जे फर्निचर आपण बनवतो घरात त्याची लाईफ 25 ते 30 वर्षापर्यंत असते. पण एवढं पुढचं 10 वर्षानंतरचं कोण बघतं आहे. आणि सो दिसायला एवढा डिसेंट एवढा क्यूट दिसतो. तर त्यामुळे आम्ही डिसाईड केलेलं की हा घ्यायचा आहे. आणि बघता बघता तुम्ही इथे बघत असाल की बऱ्यापैकी आमचा जो हा टेबल आहे तो तयार होत आहे.
आणि इथे आमचे आता जे ड्रावर्स आहेत ते पण तयार झालेले आहेत आणि खूप असे सोप्या पद्धतीने म्हणजे मुलांनाही एवढा इंटरेस्ट येतो हे करताना की आपण हे सगळं बनवलेलं आहे. सो हाच तर IKEAचा कन्सेप्ट आहे की तुम्ही बनवा म्हणून त्यांच्याकडे लोक जाऊन सामान घेऊन येत असतात आणि आम्हीही फसलेलो आहोत. आम्हीही आणलेलं आहे. पण असो, प्राईस वाईज क्वालिटीने एकदम छान आहे, दिसायला खूप छान दिसतं. तर तुम्ही घेत असाल तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकतात. अदरवाईज तुम्ही मुंबईत राहत असताल, कधी मुंबई जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथून तुम्ही डायरेक्ट जर आणलं तर तुम्हाला जे त्यांचे डिलिव्हरी चार्जेस आहेत ना तर ते तुम्हाला लागणार नाही. सो आमचा हा टेबल जो आहे तो जागेवर आलेला आहे आणि दिसायला कसा दिसतो आहे हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा की कसा वाटला तुम्हाला हा टेबल. आणि आता जवळजवळ म्हणजे सायंकाळ झालेली आहे आणि मला असं वाटते की माझ्याकडे थोडा टाईम आहे. आणि हा जो तुम्ही रूम बघताय ॲक्च्युली हा सेकंड बेडरूम आहे. जसं तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर सांगते की आमचं 2 BHK घर आहे. जास्त मोठे मोठे रूम नाही आहे, व्यवस्थित छोटे छोटेच रूम आहेत. सो इथे अशा पद्धतीने हा पसारा पडलेला होता. पियाने तिचे टॉईज तिच्या पद्धतीने लावले होते, पण 2 दिवस खेळून झाल्यानंतर सगळा पसारा होत असतो आणि त्यामुळे मी विचार करते की याला आता व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेऊयात. आणि इथे जो होता ना तो मेकअपचा मी जोही सामान आणला होता ना, जो मला आता ह्या 8 दिवसात मी यूजच नाही केला आहे. जसं मी तुमच्यासोबत पॅकिंग शेअर केली होती, मी बॉक्सेस क्रिएट करून घेतले होते, तर मी इथे ते जसेच्या तसे ठेवून दिले होते. तर आता मला इथून त्यांना शिफ्ट करून जे आहे आमच्या बेडरूममध्ये न्यायचं आहे. आणि इथे बऱ्यापैकी मोठा पसारा झालेला आहे आणि खूप गोष्टी अशा आहेत की ते ह्याच रूममध्ये मी ठेवल्या पाहिजे. त्यामुळे मी आज डिसाईड केलं की मी याला आज आवरून काढणार आहे. आणि सध्या घरामध्ये फक्त आवर चाललेली आहे. सो मी ज्या पद्धतीने मी सगळं आधीच पॅक करून घेतलं होतं ना त्यामुळे मला खूप जास्त मदत झाली, कारण मला माहीत होतं की मी ह्या बॉक्समध्ये काय काय ठेवलेलं आहे किंवा मला जे गरजेचं आहे गेल्या जे 4-5 दिवसात मला लगेच लागणार आहे, मी त्यांच्या एक वेगळी बॅग वेगळे बॉक्सेस मी करून घेतलेले होते. त्यामुळे मला खूप गर्दी माझी जी ना ती ऐन वेळेला झाली नाही. आणि आता जे आहे जे मला अजूनही मी हा सामान लावला नाही तरी देखील चालतो आहे, पण वेळ आहे म्हणल्यावर मी हे करायचं डिसिजन घेतलं. आणि आता जर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही हा व्लॉग बघणार आहेत त्या दिवसापासून 8 दिवसही दिवाळीला उरत नाही आहे आणि माझं दिवाळीचं प्रिपरेशन काहीही अजून स्टार्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे मला येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ॲटलिस्ट माझं घर जे अस्ताव्यस्त अजून थोडं आहे. सामान जो जागच्या जागी ठेवलेला मी नाही आहे, मला तो जागच्या जागी महत्त्वाचं म्हणजे ठेवून घ्यायचा आहे. आणि मी दिवाळीसाठी डेकोर वगैरे ह्या वर्षी मी काहीही प्लॅन करत नाही आहे, कारण की माझ्याकडे एवढा वेळच उरणार नाही आहे की मी दिवाळीसाठी काहीतरी विशेष काहीतरी करू म्हणून. सो जेवढं माझ्याकडे आहे तेवढ्याच सामानामध्ये आम्ही दिवाळी सेलिब्रेट करणार आहोत. जमलं तर आम्ही गावी जाणार आहोत. त्यामुळे गावी जायचं म्हटलं तर अजून माझे जे दिवस आहेत ते अजून कमी होऊन जातील. त्यामुळे गावाला जायच्या आधी जे आहे ते मला हे सगळं आवरून व्यवस्थित ॲटलिस्ट जागच्या जागी ठेवायचं आहे. म्हणून मी हे जे आहे तो आज डिसिजन घेतलेलं की मी याला आवरून घेते. आणि इथे बऱ्यापैकी म्हणजे असं सामान ठेवायचं आहे की पियाचे बुक्स वगैरे ठेवायचे आहेत तिथे. सो तिलाही तिच्या बुकसाठी व्यवस्थित जागा मिळेल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओसाठी एवढाच. मी अपेक्षा करते की तुम्हाला IKEAचा आणलेला टेबल व्हॉटेवर मी आज जे तुम्हाला दाखवलं ते तुम्हाला काहीतरी आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला काही वाटत असेल याच्याबद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. तर फ्रेंड्स, आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.